नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्हाला अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी होईल. होय, अशी आनंदाची बातमी तुम्हाला 7 जन्मातही मिळाली नसेल, जी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. होय, लवकरच तुमची सर्व कामे सोडून आधी हा व्हिडिओ पहा, कारण सर्व देवी देवतांनी एक मोठा आदेश आणि मोठा संदेश पाठवला आहे. आता तुमच्या आयुष्यात सर्व काही बदलणार आहे. येत्या 24 तासात तुमच्या जीवनात असे काहीतरी बदल होणार आहेत, अशी आनंदाची बातमी मिळणार आहे. ती ऐकल्यानंतर तुमच्या घरी अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी होईल. होय, मी तुम्हाला सत्य सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आता तुमच्या आयुष्यात असे काहीतरी घडणार आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुम्ही कधी स्वप्नातही या आनंदाचा बातमीचा विचार केला नसेल, जी येत्या 24 तासात या राशीच्या लोकांना तुमच्या देवाच्या कृपेने आणि माता राणीच्या आशीर्वादाने मिळणार आहे. मित्रांनो, म्हणतात की देवाच्या घरी उशीर आहे. माणसाला काहीतरी देण्यास उशीर लागतो, पण त्याच्या घरात अंधार नाही. जरी ते उशिरा देतात, पण जेव्हा देतात तेव्हा सर्व काही देतात. जे तुम्हाला मिळणार आहे. देवाचा मोठा आदेश आला आहे. आता तुम्हाला सर्व काही मिळेल. तुमच्याकडे गाडी, घर, बंगला, मान सन्मान, पद प्रतिष्ठामध्ये वाढ होईल आणि तुमची प्रतिष्ठा, समृद्धी आणि प्रत्येक कामात वर्चस्व असेल. होय, येणारा उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आणि आनंदाचा असणार आहे. आता रडणे सोडून आधी हा व्हिडिओ पहा, कारण आता तुमचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. होय मित्रांनो, आता तुमचे स्वप्न हे स्वप्न राहणार नाही, ते सत्य होणार आहे. ही आनंदाची बातमी ऐकून दवंडी पिटू नका, कारण मी तुमच्यासाठी खूप चांगली बातमी घेऊन आली आहे. सर्व कामे सोडून आधी हा व्हिडिओ पहा, कारण हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. येणारा उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात खास क्षण घेऊन येणार आहे, जे जाणून घेणे आणि ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या राशीच्या लोकांसाठी आनंदाचे सर्वात मोठे संकेत मिळाले आहेत. होय मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल विचार करून चिंतित होतात की असे फक्त माझ्यासोबतच का होते, मला यश मिळूनही ते का थांबते. तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छिते की आता या सर्व समस्या उद्यापासून तुमच्या आयुष्यातून संपणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. होय, मी सत्य सांगत आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार असते आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार असते, तेव्हा तुम्ही काहीतरी चूक करतात, ज्यामुळे तुम्ही त्या आनंदापासून वंचित राहता, जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळवायचा आहे. फक्त त्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत. यश मिळूनही तुम्ही अयशस्वी होता, आणि त्याचे सर्वात मोठे कारण हे आहे की यश मिळण्याआधी तुम्ही प्रत्येक व्यक्तीसमोर त्याची दवंडी पिटायला लागता, ज्यामुळे तुम्ही अयशस्वी होता. फक्त या चुका तुम्हाला करायच्या नाहीत. होय प्रिय मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही आज या व्हिडिओकडे दुर्लक्ष करण्याची चूक केली किंवा विसरलात, तर तुम्ही सर्वात मोठी चूक कराल. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी माता लक्ष्मी, मा भवानीचे जेवढेही खरे भक्त हा व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी आधी व्हिडिओला एक लाईक करा आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये खऱ्या भक्तिभावाने, खऱ्या श्रद्धेने जय मा लक्ष्मी, जय मा भवानी नक्की लिहा. यामुळे माता राणीची विशेष कृपा तुमच्या आयुष्यावर राहील आणि त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात जे काही वाईट होणार असेल, ते सर्व माता राणीच्या कृपेने संपेल. म्हणून तुम्ही जय जयकार नक्की करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे वळूया.
मित्रांनो, मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे, खूप त्रस्त आहात, खूप दुःखी आहात. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पण मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छिते की आता तो काळ जाणार आहे. आता तुमच्या आयुष्यातून समस्यांची मालिका संपण्याची वेळ आली आहे. आता तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही मागाल ते सर्व मिळेल. फक्त त्या चुका पुन्हा करू नका, ज्या तुम्ही नेहमी तुमच्या आयुष्यात करत आला आहात, ज्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सविस्तर सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काहीही करायचे नाही. फक्त थोडासा वेळ काढून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे की तुमच्याकडून कुठे चूक होते आणि कोणत्या प्रकारच्या चुका तुम्हाला तुमच्या आयुष्यात करायच्या नाहीत. मी तुम्हाला पूर्णपणे सविस्तर सांगेन. फक्त तुमचा थोडासा मौल्यवान वेळ काढून मला नक्की द्या आणि त्या चुकांबद्दल पूर्णपणे सविस्तर जाणून घ्या. हे पहा मित्रांनो, हा कलियुगाचा काळ चालू आहे. येथे जेवढा खरा, प्रामाणिक आणि सरळ असतो, त्याच्यासोबतच जास्त फसवणूक आणि धोका होतो. जे लोक साधे आणि सरळ असतात त्या लोकांना सर्वात जास्त मूर्ख समजले जाते. पण मित्रांनो, खरे तर तुम्ही अशा प्रकारचे माणूस नाहीत. तरीही लोक तुमच्यासोबतच धोका करतात. ते लोक हे जाणत नाहीत की त्यांच्यासोबतच इतका मोठा धोका होणार आहे, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. कारण मित्रांनो, देव सर्व काही पाहतो. कोण चांगले करतो, कोण वाईट करतो. जो जसे करतो त्याला तसेच मिळते. होय, येणारा उद्याचा दिवस या राशीच्या लोकांसाठी शुभ आणि आनंदाने भरलेला असेल. उद्या तुम्हाला मोठ्या आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे संपूर्ण घर परिवारात आनंदाचे वातावरण राहील आणि तुम्हाला अभिनंदन करण्याचा दिवस आहे. उद्याच्या दिवशी तुमच्या साहसी निर्णयांचा भरपूर फायदा होईल आणि हेच निर्णय तुम्हाला पुढे वाढण्यास मदत करतील. कारण येणारा उद्याचा दिवस तुमच्यासाठी उत्तम योग तयार करत आहे. त्याचबरोबर उद्या धन की देवी माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशीच्या लोकांवर राहील, ज्यामुळे तुम्हाला खूप प्रगती मिळेल आणि धन दौलत मिळवून देणारा दिवस राहील. व्यवसायात धन लाभाचे योग बनतील आणि उत्तम संपत्ती प्राप्त होऊ शकते. सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल आणि परिवारात आनंद येईल. होय, येत्या उद्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला लाभ मिळवण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील, ज्यामुळे समाजात तुमच्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठांमध्ये वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही सर्व कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भाग घ्याल. कारण मित्रांनो, येणारा उद्याचा दिवस तुमच्यासाठी यश आणि यशाने भरलेला असणार आहे. व्यवसायाच्या बाबतीत उद्याचा दिवस खूपच शुभ राहील आणि तुमच्या नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. कार्यक्षेत्रात परिश्रम केल्याने तुम्हाला खूपच जास्त लाभ प्राप्त होऊ शकतो. तुम्हाला खूप सुखामध्ये वाढ होईल, त्यामुळे मन प्रसन्न राहील. ननिहाल पक्षाकडूनही तुम्हाला विशेष सहयोग प्राप्त होऊ शकतो. त्याचवेळी परिवारात मातापित्याचा विशेष आशीर्वादही तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुम्ही कठीण कामांनाही सहज यशस्वी कराल. मातापित्यांकडून भरपूर सहयोग मिळाल्याने तुमच्या कठीण कामांना सोपे बनवू शकते. आर्थिक बाबतीत तुमची वाढ होईल. येत्या उद्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला गुरुच्या सहयोगानेही लाभ होईल आणि नवीन कामांमध्ये गुंतवणूक करणेही तुमच्यासाठी शुभ राहील. तुम्ही इतरांना मदत करण्याबद्दलही विचार करू शकता, ज्यामुळे अनेक लोक तुमच्या कामांची प्रशंसा करतील आणि तुमच्याकडे आकर्षित होतील. मित्रांनो, तुम्हाला मौल्यवान वस्तूंची प्राप्ती होऊ शकते, पण त्याचबरोबर काही अनावश्यक खर्चही वाढू शकतात. अशा परिस्थितीत बजेट बनवून चालणे तुमच्यासाठी चांगले राहील. व्यवसायात तुम्ही तुमच्या कामांना पूर्ण करण्यात गुंतलेले राहाल, ज्यामुळे थांबलेली महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. कोणत्याही नवीन कामात गुंतवणूक केल्याने तुम्हाला भविष्यात लाभ प्राप्त होऊ शकतो. व्यवसायाबद्दल तुमच्या मनात नवीन योजना येऊ शकते आणि याबद्दल चर्चा होणेही शक्य आहे.
सांसारिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि कामाच्या संदर्भात एखाद्या प्रवासावरही जावे लागेल. यामुळे भविष्यात मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो. समाजात तुमच्या मान सन्मानात वाढ होईल आणि यामुळे तुमचे मनोबल वाढेल. अधिकाराच्या क्षेत्रात तुमचे एखादे काम बऱ्याच काळापासून थांबले असेल तर ते आता पूर्ण होऊ शकते, कारण आज नशीब आणि नशीब दोन्ही तुमच्या सोबत आहे. तुम्ही जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. फक्त तुम्ही मेहनत करण्यापासून मागे हटू नका. थोड्या मेहनतीने मोठे यश मिळू शकते. जर तुमची मुलांशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रस्त करत होत्या, त्या समस्यांचा अंत होण्याचे नाव घेत नव्हते, तर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की आता तुमच्या मुलांशी संबंधित कोणतीही समस्या कायमची संपेल आणि तुम्ही या सर्व चिंतेतून मुक्त व्हाल. कारण मित्रांनो, समस्या माणसाच्या आयुष्यात कायमच्या राहत नाहीत. ज्या येत्या काळात तुमच्या आयुष्यातून कायमच्या संपतील. मुलांसोबत वेळ घालवल्याने मन आनंदी होईल. पैशांच्या बाबतीत लाभाचे संकेत आहेत. खास करून जुन्या गुंतवणुकीतून चांगली बातमी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी नवीन सौदे फायदेशीर सिद्ध होतील. सामाजिक किंवा कौटुंबिक आयोजनात सामील होण्याची संधी मिळेल. एखाद्या जुन्या वादाचे निराकरणही शक्य आहे. मोठ्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि तुमच्या कामांची प्रशंसा होईल. ज्या लोकांचे काम रचनात्मक क्षेत्रांशी जोडलेले आहे त्यांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची सुवर्ण संधी मिळेल. नवीन जबाबदाऱ्या पदोन्नतीचे मार्ग उघडतील. टीमवर्कमध्ये तुमचे नेतृत्व कौशल्य चमकेल आणि तुमच्या सूचनांना महत्त्व मिळेल. मुलाखत किंवा प्रोजेक्ट प्रेझेंटेशनमध्ये प्रभावशाली प्रदर्शन कराल. पेमेंट अडकले असेल तर त्यासाठी तुम्ही तगादा करू शकता. भावनेच्या ऐवजी व्यावहारिक पद्धतीने तुमची कामे पूर्ण करा. यामुळे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकाल. विद्यार्थ्यांची एखाद्या विषयाशी संबंधित समस्या दूर होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन येईल. परिवारात आनंदाचे वातावरण राहील आणि लहान लहान क्षणांमध्येही आनंद मिळेल. मोठ्यांचा आशीर्वाद आणि मुलांची निरागस हास्य तुमचे मन आनंदी करेल. पैशांच्या बाबतीत स्थिरता राहील, पण खर्चावर थोडे लक्ष द्या. मित्र किंवा नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यांमध्ये गोडवा वाढेल. उत्साहाने उचललेले लहान पाऊलही भविष्यात मोठे परिणाम आणू शकते. कामात नवीन विचार आणि योजना मांडण्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुमच्या रचनात्मक विचारांची प्रशंसा केली जाईल. टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची राहील. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन प्रोजेक्ट किंवा भागीदारीची शक्यता बनू शकते. तरुण लोकांना नवीन नोकरीचे संधी येतील. शिक्षणाशी जोडलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. संशोधन आणि प्रेझेंटेशनमध्ये यश मिळेल. नात्यांमध्ये रोमांस आणि आपलेपणाचे वातावरण राहील. अविवाहित लोकांना एखादी खास व्यक्ती आकर्षित करू शकते, ज्यामुळे पुढे चांगले संबंध बनण्याची शक्यता आहे. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यात समज आणि आपलेपणा वाढेल. जुने मतभेद आज मिटू शकतात आणि नात्यात पुन्हा गोडवा परत येईल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहयोग राहील. मित्रांसोबत कौटुंबिक गेट टुगेदर केल्याने मनाला शांती मिळेल. लग्नाच्या बाहेरचे प्रेमसंबंध दुःखाचे कारण बनतील. अविवाहित लोक एकापेक्षा जास्त लोकांकडे आकर्षित होऊ शकतात. मित्रांनो, उद्याच्या दिवशी महालक्ष्मी योगाचा शुभ संयोग बनत आहे. या योगात विघ्नहर्ता गणेशजी तुमचे नशीब बदलणार आहेत, ज्यामुळे तुमच्या सर्व कामांमध्ये येणारे अडथळे दूर होऊ लागतील आणि हळूहळू प्रत्येक कामात तुम्हाला यश प्राप्त होईल. व्यवसायात प्रगतीचे नवीन संधी प्राप्त होतील आणि काही नवीन संपर्कातूनही भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांनाही कार्यस्थळावर मोठ्या अधिकाऱ्यांचे सहयोग मिळेल आणि काही तुमचे निर्णय मोठे लाभ मिळवून देणारे असतील. होय, उद्याचा दिवस तुमच्या सर्वांसाठी खूप खास आणि स्पेशल असणार आहे. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा राहू शकतो, कारण तुमच्या करिअरमध्ये बदल येऊ शकतो.
त्याचबरोबर आज तुम्हाला तुमच्या बऱ्याच काळापासून चालत आलेल्या समस्यांमधून सुटका मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. पाहिले तर आजचा दिवस आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल, पण तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल की तुम्ही अनावश्यक खर्च करण्यापासून वाचा. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा सल्ला तुमच्या कामात येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मेहनतीसाठी, तुमच्या विचारांसाठी आणि तुमच्या कामासाठी लोकांकडून प्रशंसा मिळेल. आजपासून तुमच्या एखाद्या प्रवासावर जाण्याचे योग बनत आहे. हा प्रवास तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल. तुम्हाला असे वाटेल की तुमच्यावर देवाची विशेष कृपा आहे, ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. तुमच्या आत एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुमचे अधिकारी तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि ते तुम्हाला तुमचे लक्ष्य साध्य करण्यात यशस्वी राहतील. आर्थिक बाबतीत दिवस खूपच शुभ आणि चांगला राहणार आहे. तुम्हाला तुमच्या एखाद्या जुन्या योजनेतून चांगला नफा मिळू शकतो. त्याचबरोबर तुमच्या मानसन्मानातही वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कूटनीती आणि चतुराईने तुम्ही कार्यक्षेत्रात यश प्राप्त करू शकाल. आज तुम्ही इतरांना सहज प्रभावित कराल. आज तुम्ही तुमचे विचार इतरांसमोर प्रभावीपणे मांडू शकाल. असे केल्याने तुम्हाला कार्यक्षेत्रात लाभ होईल आणि मानसन्मानही वाढेल. आज तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. तुम्हाला सल्ला आहे की आज पैसे खर्च करताना थोडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत दिवस खूपच सामान्य राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या वेळ अनुकूल आहे. दिलेले किंवा अडकलेले पैसे मिळण्याची चांगली शक्यता आहे. कोणताही निर्णय हृदयाऐवजी डोक्याने घेण्याची गरज आहे. यामुळे तुम्ही योग्य अयोग्य योग्य समज करू शकाल. धार्मिक आणि सामाजिक कामांमध्ये तुमचे खास योगदान राहील. कुटुंबात इच्छा आणि आयोजनांच्या अधिकतेमुळे संभ्रमाची स्थिती बनू शकते. मोठ्या बुजुर्गांशी जोडलेल्या एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीबद्दल निर्णय घेणे पुढे ढकलले जाऊ शकते. मुलांकडून अनेक पर्याय किंवा क्रियाकलाप समोर येऊ शकतात, ज्यामुळे प्राधान्यता ठरवणे कठीण होईल. कौटुंबिक संभाषणात कल्पनांची अधिकता आणि सत्याची कमतरता राहील. एखादा प्रस्ताव किंवा योजना खूप आकर्षक वाटेल, पण त्यात मजबूत आधाराची कमतरता असू शकते. भावनिक अपेक्षांना संतुलित करणे महत्त्वाचे असेल, नाहीतर संभ्रमाची स्थिती संबंधांमध्ये तणाव आणू शकते. खाण्यापिण्याच्या बाबतीत अनुशासनाची कमतरता पचनामध्ये समस्या निर्माण करू शकते. तरुण लोकांनी प्रवास किंवा आउटडोअर ॲक्टिव्हिटीजमध्ये सावध राहिले पाहिजे. मानसिकरित्या तुम्ही ऊर्जावान राहाल, पण घाईत कोणताही निर्णय आरोग्यावर परिणाम करू शकतो. रुटीन बनवून ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर या गोष्टीचीही काळजी घ्या की कोणत्याही व्यक्तीवर डोळे मिटून विश्वास करू नका, नाहीतर तुम्हाला धोका होऊ शकतो. जर तुम्हाला आमची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो, कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या मार्गदर्शनाचा फायदा घेता येईल. आणि अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तुमच्या आयुष्यात येणारे सर्व दुःख नष्ट होत. फक्त तुम्हाला एकच काम करायचे आहे की जय शनिदेव महाराज कृपा राहू द्या असं कमेंटमध्ये लिहायचं आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.